है धनंजय पालिसा जी को। थँक्यू सो मच. पुण्यात सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्गांचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतायत नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित कैलासवासी गणपत बाबूराव पाटील व कैलासवासी किसन बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील परिवारातर्फे पुरस्कृत केलेली स्पर्धा नारंगीचं ऐतिहासिक क्रिकेटचं मैदान. यापूर्वीच आपण दोन आवाज ऐकले. तुकाराम मांगेला सर यांना आपण मायक्रोफोनवरती ऐकलं, त्यांच्या जोडीला तरपणजी पाटील यांचा आपण एक गोड आवाज ऐकलात. आता आमच्या जोडीने कॉमेंट्री स्टुडिओमध्ये झहीरबाई यांचा आवाज आपण ऐकणार आहात. सकाळी बरोबर 10 वाजता या स्पर्धेला सुरुवात, रात्र 10 वाजेपर्यंत आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहत आहात. कालच्या दिवसामध्ये पहिला दिवस आपण पाहिलात. एकूण 22 संघांनी कालच्या दिवसामध्ये समावेश घेतला, ज्यामध्ये नारंगी गावचे 2 संघ कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले होते. त्यामुळे त्या 22 टीम आपण कालच्या दिवसामध्ये पाहिल्यात. आजच्या दिवसामध्ये एकूण जवळपास आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला टीम्स पाहायला मिळतील. 20 टीम्स आजच्या दिवसामध्ये असणार आहेत आणि त्यामधील ही लढत आहे मैदानावरती. युवराज आणि अर्जुन ही जोडी सध्या मैदानावरती आपल्याला दाखवत असताना पाहायला मिळते. पहिला बॉल ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल, पॉवरफुल स्ट्रोक खेळलाय, गॅपमध्ये चाललाय. चेंडू थांबेल का? तर नाही थांबणार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती दर्जेदार अप्रतिम चौकार. बॉल, ओहो, दुसरा बॉल देखील मात्र आपण पाहिलं तर चांगल्या लेंथवरती आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती ही मैदानावरती आपल्याला येत असताना पाहायला मिळत आहेत. युवराज 2 बॉलमध्ये 4 धाबा मात्र आपण मैदानावरती युवराज यांच्या बॅटमधून पाहिल्यात. वीरेंद्र मैदानावरती पाहतात. वरद विनायक टीमच्या माध्यमातून सध्या गोलंदाजी करतायत. अर्जुन आणि युवराज यांची जोडी सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. षटका दरम्यान पुढचा बॉल, ओ कोलवट टप्प्याचा बॉल. प्रत्युत्तर बॅटरकडे कुठल्याही प्रकारचं नाहीत, फक्त सन्मान देणं हेच मात्र कर्तव्य बॅटरने समजलंय. आणि सन्मान देत असताना धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 3 बॉलचा काही संपला, 4 धावा. पहा पुन्हा ऍक्शन रिप्ले. कोलवट टप्प्याचा बॉल, परफेक्ट यॉर्कर मैदानावरती वीरेंद्र यांनी मात्र हाताळलाय. धावसंख्या धावफलकावरती 4. श्रीवास्तव डहाणू आणि वरद विनायक या 2 संघादरम्यान सुरू असलेली मॅच. पुण्यात आपण पाहिलं तर ड्राईव्ह केला, चेंडू मात्र समोरच्या दिशेने निघून येतोय. ऑफ च्या दिशेने लॉंग ऑफचा खेळाडू आहे, तो मात्र चुकी करतोय. तोपर्यंत 2 धावा आहेत. त्या 2 धावा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 6 धावा. जरीबाई या संपूर्ण स्पर्धेमध्ये विचार केला, विरारच्या संघांना पाहिलात, वसईच्या संघांना पाहिलं, सोपारा पाहिलात, पालघर, डहाणू, त्यानंतर आपण पाहिलं तर मुंबईच्या परिसरातील काही संघ या ठिकाणी दाखल झाले. भिवंडीचे खेळाडू आज आपण खेळताना पाहिलं. डोंबिवलीचे काही संघ देखील खेळाडू यांनाही आपण पाहिलं. यावेळेचा बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 बाउन्सने बॉलला कलेक्शन करतील, तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा वाढत असताना पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 8 धावा. पहिल्या 5 बॉलचा खेळ जर पाहिला ना, पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती डॉट, त्यानंतर डबल डबल अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेत. ती मात्र 8च्या घरामध्ये. शेवटचा बॉल बाकी आहे. या करंट रन रेटने चाललं तर जवळपास तुम्ही 29 पर्यंत पोहोचू शकतायत, 28-29 पर्यंत जाऊ शकतायत. शेवटचा बॉल आहे. ओ जास्त ऑफ स्टंपच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न होतोय. पंच आमच्या दिशेने वळतात. योग्य जिगरज सर व्हाईट बॉलचा इशारा दर्शवत असताना धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 1 ने वाढल्या. संघाची धावसंख्या 9. पहा ॲक्शन रिप्ले. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा बॉल आहेत. लाईनच्या देखील अगदी बाहेर इम्पॅक्ट होत असताना पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 9. वीरेंद्र शेवटचा बॉल हाताळण्यासाठी. ओ शेवटच्या बॉलवरती आक्रमण, हल्ला बोल केलाय मैदानावरती आणि बॉलला मात्र पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. युवराज एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने अर्जुन, परंतु युवराज यांच्या बॅटमधून आक्रमक विस्फोटक खेळी मैदानावरती साकारली जाते. आणि पहिल्या षटकाच्या खेळ अखेरीस धावफलकावरती धावा लगावल्यात. बिनबाद नाबाद 15 धावा धावफलकावरती. या स्पर्धेतील 49वा षटकार जो आहे तो सध्या मैदानावरती एक्झिक्यूट करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 1 षटक 15 धावा धावफलकावरती लगावल्यात. एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर झहीरबाई आपल्याशी जोडले जाते. जे बाड़ी सजी एक पहला ओवर का समाप्ति
के बाद एक लाजवाब बल्लेबाजी का जलवा दिखा इस मैदान पर युवराज दारा। अर्जुन नॉक स्ट्राइक पर खड़े रहे, मगर अब निखिल गेंदबाजी करने के लिए आते हुए टीम के लिए दूसरा अपने लिए पहला ओवर लेकर आप इस मैदान पर लड़ना होगा। हर टीम इस मैदान पर चाहती है कि खेलना चाहिए, मगर इस ट्रॉफी पर जब हर खिलाड़ी की टीम की नियत आकर जाती है तो इस मैदान पर लड़ने के लिए, उस मैदान पर चैंपियन बनने के लिए हम आए हैं। मगर क्या वो टीम इस चैंपियन बनने के इरादे पर आई है? मगर लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे। आज एक बड़ा मुकाबला है। निखिल की अगली गेंद अर्जुन के लिए आती हुई, सफल होकर खेलना चाहते थे। बैट और गेंद का संबंध है, गेंद विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल। जहां पर युवराज ने शुरुआत की थी, मगर वहां पर अर्जुन को भी शुरुआत करनी थी, मगर अर्जुन नाकाम रहते हुए गेंद विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल। दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ एक बड़ा मुकाबला है। बिग फाइट आप देख रहे हैं नारंगी के इतिहासी मैदान पर डे नाइट फॉर्मेट के मुकाबले आपको देखने को मिल जाएंगे। ये दोपहर का क्षेत्र है, निखिल गेंदबाजी पर है। अगली गेंद निखिल की अर्जुन के लिए आती हुई, बेहतरीन शॉट खेला, गेंद हवा में है, ऊंचाई ज्यादा, लंबाई कितनी होगी? लंबाई भी ज्यादा, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए फरार। कम ऑन डीजे। सरळ बॅटने खेळला फटका, उंची जास्त, डिस्टन्स लांबी देखील तितकीच गाठली या बॉलनं आणि निखिलवरती आक्रमण चढवत असताना आता दुसऱ्या बाजूने आक्रमणाला सुरुवात झाली। अर्जुन यांच्या बॅटमधून कैलासवासीचे नितीन गतपन पाटील पैपिल यांच्या दिशेने षटकार। या वेळचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा त्या ठिकाणी मात्र बॉलला ड्राईव्ह केलेत आणि आता कंडिशन जाणतात झेरबाई, कारण की माहित आहे दोन्ही बॅटरला, युवराज आणि अर्जुनला दोघांकडे चांगली स्ट्रेंथ आहेत बॅटिंग करण्याची, मैदानावरती संघासाठी धावा बनवत आहेत। आणि या सत्रामध्ये जर आपण एक गोष्टी जर पाहिली ना तर अशा कंडिशन मधून जेव्हा तुम्ही दोन्ही बॅटर एकमेकाला साथ देत आहेत त्यावेळी चांगली धावसंख्या उभारण्याचे चान्सेस तुम्हाला जास्त असतात आणि ते चान्सेस आता मैदानावरती निर्माण झालेत टीम श्रीवास्तव डहाणू संघाचे। सही का धनंजय, इस मैदान पर अर्जुन जानते कि बड़ा शॉट है, उसके बाद सिंगल को रोटेट किया जाए। अगली गेंद युवराज के लिए आती हुई, आउट साइड खेलना चाहता है, बैट का एक जगह विकेट कीपर का सहारा और युवराज की खेली को लगता हुआ विराम, पहला बल्लेबाज मैदान के बाहर। कमांड डीजा। मैदानावरती सर्व काही आता बॅटिंग चांगली सुरू आहे, पण त्या श्रेणी मात्र मैदानावरती विकेट आलाय आणि विकेट आल्यानंतर मैदानावरती घडलंय काय? धावफलक रोक लगावलाय। चला पुढचा मॅच शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आणि आई भवानी मारंबलपाडा। आता एक चांगला मॅच मैदानावरती। सही कहा धनंजय, इस मैदान पर जहां पर विकेट चाहिए था टीम को और बेहतरीन गेंदबाजी करते हुए इस मैदान पर निखिल और बेहतरीन सफलता मिला। युवराज को मैदान के बाहर बेचते हुए नजर आए। युवराज बड़े शॉट के लिए गए थे मगर गेंद बल्ले पर बराबर आई नहीं, बैट का किनारा विकेट कीपर का सहारा बनते हुए युवराज को मैदान के बाहर लौटना पड़ा। एक बड़ा मुकाबला, बिग फाइट आप देख रहे हैं। अर्जुन स्ट्राइक पर, अगली गेंद के तैयार, बेहतरीन शॉट, बैकफुट पर पॉइंट पर से खेला, गेंद हवा में, खिलाड़ी उस कैच के कैच ड्रॉप। ये जीवदान मिला अर्जुन को, कितना महंगा साबित होगा, आने वाला वक्त कहलाएगा। मगर 2 रन पूरे करते, तीसरी की मांग है, कॉलिंग अच्छी है, दोनों बल्लेबाजों ने 3 रन पूरे किए और इस 3 रन के साथ स्कोर में बढ़ती होती हुई लाजवाब रन के दोनों बल्लेबाजों के द्वारा। देखिए कैच विन द मैच से अर्जुन का कैच अपने छोड़ा है, मगर आने वाला समय तय करेगा कि ये मैच किसके पक्ष में जाएगा। हर जीत का फैसला करने वाली ये मुकाबले है दोस्तों, कैच विन द मैच है। धनंजय पाटील सर जी क्या कहना चाहेंगे आप? पहा 2 षटकांचा खेळ संपला गेला, धावसंख्या धावफलकावरती 26, तिथे क्षेत्ररक्षक होते, कॅचची संधी होती, हातामधून कॅच निसटला आणि कॅच निसटल्यानंतर 2 गोष्टी मैदानामध्ये जाणवल्या। एकतर थोडंसं टीम मध्ये नाराजीचं चित्र आपण मैदानावरती पाहिलं। श्रीवास्तव डहाणू संघ युवराज 7 बॉल मध्ये 14 धावा करून ते बाद झाले। अर्जुन नॉट आउट आहे 4 मध्ये 10, मृणाल नॉट आउट आहेत 1 चेंडू मध्ये 1। त्यानंतर वरद विनायक संघाला आपण पाहिलं, वीरेंद्रने 1 षटक हाताला 15 धावा दिल्या। इकॉनॉमिकली आपण पाहिलं तर 15 ची होती इकॉनॉम आणि निखिल यांचं पाहिलं 1 षटक 11 धावा, 1 विकेट त्याने घेतलाय, पण महागडे ते देखील ठरलेले आहेत। एक्स्ट्रा 1 रन आहेत, 26 ला 1 विकेट आहेत। पुढचा मॅच होणार, पुढच्या दोन्ही मॅचच्या आम्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करू, चला नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या। शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आणि आई भवानी मारंबलपाडा या 2 संघादरम्यान महत्वाचा मॅच आहे पुढचा, त्याची चर्चा रंगणार आहेत। पण सध्या या सामन्याची चर्चा आहे श्रीवास्तव डहाणू आणि दुसऱ्या बाजूला वरद विनायक। शेवटचं षटक मार्गस्थ, पहिला बॉल
पहिला बॉल इनसाइड आउटचा फटका, व्हॉट अ शॉट. लॉंग ऑफला फोर्स केलाय आणि बॉलला मात्र पाठवून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अर्जुन यांच्या बॅटमधून गगनभेदी गगनचुंबी षटकार 6. और पिच गेंद थी, एक लाजवाब बैकफुट पर गए, लॉन्ग ऑफ पर खेल दिया अर्जुन ने और गेंद को सीमा रेखा के बाहर भेजते हुए टीम की रन संख्या को पहुंचाया 32 रनों पर. एक लाजवाब शुरुआत है इस मैदान पर. अगली गेंद अर्जुन खेलने के तैयार. ऑफ स्टंप आकर खेलना चाहते थे फाइन लेग पर, मगर बैट और गेंद का संबंध नहीं कर पाए. विकेट कीपर भी बीट में देखना. अंपायर का निर्णय क्या आएगा? बाय का इशारा अंपायर द्वारा आता हुआ एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ती. रन संख्या जाकर पहुंची भी 33 रनों पर. 33 रन स्कोरबोर्ड पर लगे. धनंजय बात कीजिए तो अभी भी 4 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. 4 गेंदों में 1 से 2 बड़े शॉट आएंगे तो इसको इस मैदान पर अब हमें रन संख्या ज्यादा देखने को मिल जाएगी. नाही, आताही सध्या पाहिलं तर पॉझिटिव्ह थिंकिंग चांगली आहे, पॉझिटिव्ह अप्रोच चांगला आहे श्रीवास्तव डहाणू संघाचा. त्यांना माहित आहे की एक चांगली धावसंख्या सध्या उभारण्याच्या आपण तयारीमध्ये आहोत. बाबा बॅटिंग त्या मार्गाने होत आहेत. दुसऱ्या बाजूला वरद विनायक संघाला तर रोखायचं आहे. 30च्या तुम्ही क्रॉस झालेल्या आहेत, 30च्या क्रॉस झालेल्या आहेत. पुन्हा एकदा थोडंसं फ्लाइटेड देण्याचा प्रयत्न होता बॉल, परंतु लेग स्टंपच्या बाहेर जातोय. पंच वळतायत, दोन हवेमध्ये फैलावतायत, दर्शवतायत. हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचतात 34. 34 धावा आफ्टर 2.2 ओव्हर्स, 34 लॉस ऑफ 1 विकेट्स. ओमी पुन्हा एकदा रेडी आहेत. ओमीचा बॉल मृणाल यांच्यासाठी आणखीन एकदा फोर्स केलाय, परंतु आता क्षेत्ररक्षकाला निवडलाय आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश होता. त्याच्या हातामध्ये, नंदूच्या हातामध्ये कॅच टिपला गेलाय. फलंदाज बाद श्रीवास्तव डहाणू संघाला लागलेला हा दुसरा धक्का गॉल. आपण पाहू शकतात कशा प्रकारे स्ट्रोक खेळायचा होता. क्षेत्ररक्षक होते तैनात, बाउंड्री लाईन वरती कॅच चांगल्या प्रकारे टिपलात. फलंदाज मात्र माघारी परतले. 34ला 2 विकेट आफ्टर 2.3 ओव्हर्स. 0 आहे. आता धावसंख्येला रोख लगावण्याचा प्रयत्न वरद विनायक टीम करेल का, हाही प्रश्न आहे. सही का धनंजय, आपने बेहतरीन गेंद थी और फिर गेंद बनाकर खेलना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का बराबर संबंध नहीं कर पाया. गेंद शॉर्ट पॉइंट पर जाती हुई लेग बाय का इशारा अंपायर द्वारा आता हुआ एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ती. रन संख्या जाकर पहुंची हुई 35. 35 रनों पर 2 विकेट के नुकसान पर. मगर आने वाली ये 2 गेंदों की कहानी बल्लेबाज पर राज होगा या फिर गेंदबाज इस मैदान पर बैकअप कर पाएंगे? धनंजय क्या कहना चाहेंगे आप? नाही, प्रयत्न व्हायला हवा, प्रयत्न जरूर करायला हवा. गोलंदाज देखील प्रयत्न करतात, बॅट्समॅन देखील, बॅटर देखील प्रयत्न करतायत. ओ समोर खेळला फटका, सुंदर खेळलाय. पुन्हा एकदा चेंडू मात्र निघून जाईल, सरळ पॅव्हेलियनच्या दिशेने येतोय. हा आणखीन एक कडक षटकार, 6 धाब्यांचा बिग हिट. षटकार खेळलाय कैलासवासी श्री नितीन गणपत पाटील पॅव्हेलियनच्या दिशेने आणि बरोबर ठोकलाय हा शानदार कडक षटकार. 6. आणखीन एक. ओहो हो, जागा बनवली, बाहेर निघाले आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर कृष्ण लक्ष्मण सातपुते, सूर्यकुमार यादव स्टाईलनं या बॉलला पाठवून दिलं सरळ सीमारेषेच्या पार. अर्जुन यांची कडक बॅटिंग सध्या मैदानावरती पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ अखेरीस धावफलकावरती धावा लगावल्यात. आजच्या दिवसातील सर्वाधिक जास्त धावसंख्या 47, 47 धावा उभारल्यात. पहा ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पुन्हा एकदा. शप्पल अक्षरशः 7व्या 8व्या स्टंपच्या बाहेर आले आणि त्यानंतर प्रॉपर कनेक्शन करत असताना मिडल ऑफ द बॅट परफेक्ट कनेक्शन डीप बॅकवर्ड स्कोर लेगला जैरबा हा कडक षटकार पाहायला मिळाला. धनंजय एक बात कहना चाहूंगा कि अर्जुन का पॉइंट के निशान पर कैच छूटा था, उसके बाद अर्जुन ने अपनी बल्लेबाजी का जलवा दिखाया. क्या कहना चाहेंगे अर्जुन के बारे में? नाही, ते त्याच गोष्टी असतात ना, म्हणून क्रिकेटमध्ये एक गोष्ट म्हटली जाते की जे काही करायचं ते वेळेवरती करा. ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या असतात त्या वेळेवरती करायच्या आहेत. एखाद्या कॅचचं स्वरूप काय असतं मग तो बॅटरही दाखवून देतो. एखादी कॅच सुटली मग त्या कॅचचा परिणाम किती भोगावा लागतो हेही आपण पाहिलेलं आहे. कधी कधी आपण एखादी धाव, एक रन कधी कधी आपण मोजत नाहीत, म्हणजे कधी कधी काउंट करत नाही ती कॅच सुटल्यावरती. पण त्याच एक धावेने एकेका संघा म्हणजे एक चांगल्या संघाला त्या स्पर्धेमधून बाहेरही पडावं लागतं. हे 1 धावेचं मूल्य आहे. पहा पुन्हा एकदा आपण वॅगन वे सध्या व्हील जर पाहिलं तर कशा प्रकारे इथून बॅटिंग झालंय. ऑफ साईड, ऑन साईड जे मोठे फटके आले आहेत तेही आपण पाहतोय. परंतु टॉस आहेत,
टॉसच्या दिशेने जाऊयात. शिरगावचे कॅप्टन राजू भोईर त्या ठिकाणी पोहोचलेत आणि आई भवानी मारंबलपाड्याचे विशाल पाटील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. हे दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी आलेले आहेत. आपण टॉस जो आहे तो टॉस करणार आहोत. चला दोन्ही कॅप्टन चला यापुढे नाणेफेकीचा कॉल केला जाईल. परंतु इनिंग पहा कशा प्रकारची इनिंग फेस करायची मैदानावरती दाखवलं. बॅटर खास करून आपण पाहिलं तर अर्जुन युवराज त्यांना मधल्या वेळेमध्ये चांगली साथ दिली होती झहीरभाई. ते इम्पॉर्टंट आहेत. एक चांगली पार्टनरशिप एक चांगली भागीदारी. शांतारामजी गरज सरांच्या शुभ होते. टॉस राजू भोईर शिरगाव स्पोर्ट शिरगाव आई भवानी मारंबलपाड्याचे विशाल पाटील हे दोन कॅप्टन आहेत. टॉस झालाय 3 षटकांचा मॅच आहे आणि टॉस जिंकलाय शिरगाव स्पोर्ट शिरगाव संघाने टॉस जिंकलाय. आपलं डिसिजन जे आहे ते डिसिजन आपण या ठिकाणी झहीरभाई अर्जुनची बॅटिंग पहा. 8 बॉलमध्ये 28 धावा 4 सिक्सेस स्ट्राईक रेट 350च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केलंय. कमी कालावधीमध्ये चांगली बॅटिंग करणारा खेळाडू मिस्टर अर्जुन. सही कहा धनंजय, क्या बेहतरीन बल्लेबाजी. देखिए जहां पर गेंदें आई वहां पर गेंदों को पहुंचाया गया अर्जुन द्वारा और क्या लाजवाब बल्लेबाजी का जलवा होता. मैंने कहा ना मैरिट पर आप बल्लेबाजी करेंगे तो अपने टीम की रंग संख्या को बढ़ाने के लिए आपको एक फायदा मिल जाता है और अपनी टीम के लिए भी और आपकी खुद के इस स्कोर में अपनी रंग संख्या बनाने का मौका मिल जाता है. वो कर दिखाया यहाँ पर मैदान पर अर्जुन ने अपनी टीम को एक बेहतरीन स्कोर पर पहुंचा. अपने गेंदबाजों को लड़ने वाली रंग संख्या उभारी है. चलिए इसके बाद भी और एक बड़ा मुकाबला आएगा. दोनों टीमों में टॉस हो चुका. एक तरफ शिरगाव ने टॉस जीता और कहा कि हम करेंगे पहले गेंदबाजी और बेहतरीन मुकाबला होगा धनंजय इसके बाद, क्योंकि हर टीम चाहिए इस मैदान पर आ रही है. जैसे देखिए अब सुरुचि भाई भी तैयार हो रही है कि इसके बाद हमारे मुकाबले का टॉस हो जाए तो हम भी तैयार होना चाहिए. नई गेंद देनी होगी अंदर. हमारी कमिटी मेंबरान से विनंती करता हूं नवीन चेंडू आतमध्ये द्या. स्क्रीनवरती 18 बॉलचा खेळ 48 धावांची गरज. 18 बॉल नीड 48 रन्स. इथून तुम्हाला करायचे आहेत रन तुम्हाला बनवायचे आहेत. आणि हे ड्रोन शूट आहे. सध्या ड्रोन शूट दाखवलं जात आहे कशा प्रकारे हे मैदान आहेत. खेळपट्टी किती आहे झहीरभाई? जवळजवळ 1 2 3 4 5 खेळपट्ट्या. 5 खेळपट्ट्याच्या अगदी वरती तिथे खेळपट्टी बनवलेल्या आहेत. ते 5 ते 6 ज्या विकेट्स आहेत त्याही महत्वाच्या आहेत. आणि रोज कुठल्या विकेटवरती सामने खेळले जाणार, कुठली विकेट त्यावेळी त्या विकेटवरचा आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं चला जाऊयात मैदानाच्या दिशेने. सामन्याला सुरुवात होत आहेत. 18 बॉलचा खेळ. 18 बॉलमध्ये 48 ची गरज आहे. जशी बॅटिंग श्रीवास्तव डहाणू संघाच्या माध्यमातून झाले तशीच बॅटिंग झहीरभाई वरद विनायक संघाच्या बाजूने होईल का हे आपण नक्कीच पाहणार आहोत. आणि मायक्रोफोनवरती पुन्हा जॉईन होत आहेत झहीरभाई. सही का धनंजय, करना होगा इस मैदान पर. एक तरफ निखिल बल्लेबाजी के लिए आए हैं. ऑफ स्टंप के बाहर गेंद, दोनों हाथ खुलते हुए नजर आएंगे. अंपायर के वाइट का इशारा आता हुआ. एक्स्ट्रा रन के साथ रंग संख्या में बढ़ोतरी होती हुई. खाता खुला है मगर देखना होगा यहां पर बल्लेबाजी कौन से अंदाज में होगी. पुढचा बॉल पुण्यात आपण पाहिलं तर भूमिक समोर निखिल. फुलटस बॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न. परफेक्ट कनेक्शन नाही झालं. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद. विकेट डाऊन होईल. पहिला धक्का. निखिल बॅक टू दी पॅव्हिलियन. गॉन. बॉल तिथे फेस करत असताना मैदानावरतून विकेट प्राप्त होत असताना आपण पाहतात विकेट डाऊन होत आहेत आणि फलंदाज बाद होत असताना धावफलकावरती धावा संघाच्या पाहिल्या तर संघाची धावसंख्या 1 धाव मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल स्वेअर होता, व्हाईट बॉल होता. त्यानंतर आपण पाहिलं तर विकेट आली आणि धावसंख्या धावफलकावरती 1 बॉल 1 रन 1 विकेट. टार्गेट 48 आहे झहीरभाई. इथून तुम्हाला मोठा संघर्ष करायचा आहे. मोठे फटके तुम्हाला मैदानावरती खायचे आहेत आणि कमीत कमी एका षटकामध्ये तुम्हाला 1 ते 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. पण 2 मोठे फटके येणं नितांत गरजेचं आहे सध्या. सही का धनंजय. अगली गेंद आए हैं स्ट्राइक पर. आउटसाइड पर गेंद को मोड़ा है. गेंद जब तक मिड विकेट से खिलाड़ी आएंगे जब तक गेंद को फील्ड किया जाएगा. मिड ऑफ पर 1 रन के दूसरे रन के लिए पटले रनआउट का मौका है. देखते हैं और बल्लेबाज गॉन. दूसरा झटका. वीरेंद्र इज गॉन. कम ऑन डीजे.
रिप्ले पुन्हा आपल्या स्क्रीनवरती, तिथून फेक केली आणि भरपूर लांब राहिल्यात, अगदी फ्रेम मध्ये देखील नाहीत बॅटर आणि पंचांचं योग्य डिसिजन, फलंदाज बाद झाल्यात हे आपण सेकंड कॅमेराने देखील दाखवलंय. दोन कॅमेराने जैरबाई दूध का दूध और पाणी का पाणी सर्व काही गोष्टी फेर दाखवल्या जात आहेत. आणि म्हणून मी म्हणतो ना की डीबीएन लाईव्ह उत्तरा उतरता आपण पाहिलं तर डीबीएन लाईव्हची प्रगती आहे ती मात्र वाढत असताना पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या स्कीम, वेगवेगळ्या काही काही गोष्टी नवीन नवीन आणण्याचा प्रयत्न, अद्यावत करण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर हे नारंगीचे सर्व सुपुत्र आहेत त्यांच्या माध्यमातून खास करून उसळण्याचं एक मानस, एक ध्येय ठेवलं होतं. आणि आज डीबीएन लाईव्हला जर विचार केला तर मागणी प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत, म्हणजे हल्दी समारंभ असू द्यात, स्कूलचे प्रोग्राम असू द्यात, क्रिकेट असू द्यात, या वेगळे शैक्षणिक प्रोग्राम असू द्यात, तिथेही आपण पाहिलं तर डीबीएन लाईव्हनं खूप चांगली प्रगती केलेली आहे. आणि त्यामुळे तुमची क्रेज आहेत ती क्रेज खूप चांगल्या पद्धतीनं वाढताना पाहायला मिळत आहेत. पहिला 2 बॉलचा खेळ पाहिला तर 2 बॉलवरती 2 धावा, 2 गडी बाद, 48चं टार्गेट आहे ते मैदानावरती सध्या ठेवलं गेलेलं आहे. ओव्हर द विकेट, फुल टच बॉल आहेत, फुल टच बॉल कनेक्ट मात्र मिडल ऑफ द बॅट होत नाहीत. ओ एका स्ट्राइक वरती 2 गाड्या, डायरेक्ट हिट, काम तमाम, काम फिट. बॅट्समॅनला पुन्हा एकदा मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. तिथे स्मित हास्याचं वातावरण सध्या श्रीवास्तव डहाणूकडे आहे आणि डहाणू संघ सेलिब्रेशन करतोय. सेलिब्रेशनसाठी गीत येते डीजे. गाणं काय माहित नाही पण 2दा-3दा तो वाजवतोच. जयेश तिथून होते, जयेशांना मात्र बाद व्हावं लागलंय. पहा ऍक्शन रिप्ले, थ्रो केला, परफेक्ट थ्रो केला, बॉल या स्टँडवरती आढळला आणि ज्यावेळी डायरेक्ट हिट होतो त्यावेळी बॅट्समॅन पाठीमागे पाहतच नाहीत, तसेच बॅट्समॅनला मात्र तंबूमध्ये परतावा लागलेला आहे. 3 बॉल, धावा फलकावरती 2, उलट घडलंय, 3 विकेट आल्यात. सही कहा धनंजय, इस मैदान पर विकेट कीपर युवराज थे और क्या बेहतरीन थ्रो किया था और बल्लेबाज को लौटना पड़ा. अगली गेंद बैटर मैदान पर दाखिल हुए हैं. आउटसाइड खेलने के बैट का ही जगह गेंद फाइनली क्षेत्र में ट्रैवल होती हुई आउटसाइड फास्ट है, गेंद निकल जाएगी बाउंड्री लाइन के करीब या रोका जाएगा. एक लाजवाब स्ट्रॉक मगर गेंद को रोकने में नाकाम. गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए फरार. कम ऑन लीजिए. क्षेत्ररक्षकाच्या पाठीमागे, परंतु अंतिम श्रेणी हा बॉल आपण पाहिलं तर सीमारेषेची जी प्राइस आहे ती मात्र ओलांडत असताना सीमारेषेच्या बाहेर गेलाय. धावफलकावरती धावा जर पाहिल्या 6 धावा, 4 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा, 3 गडी बाद. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे, पंच मात्र आमच्या दिशेने वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल कळवतायत. धावसंख्या धावफलकावरती स्मित हास्य देतात पंच योगेशजी गरज सर. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 1ने मात्र वाढत असताना जाऊन पोहोचते 7च्या घरामध्ये. विदेश आणि जीत ही जोडी सध्या आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. पण जैरबाई आक्रमण अजूनही नाही झालं, आक्रमण होणं गरजेचं आहे. मध्ये तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत, तो मोठा फटका अजूनही आलेला नाही. आउटसाइड पर गेंद को खेला, गेंद जब तक फील्ड की जाएगी और 13 गेंदों में अभी भी इस मैदान पर पहला ओवर पकड़ हुए दूसरे रन की मांगे, रनआउट का मौका बन जाएगा. क्या थ्रो बेहतरीन था, बैकअप अच्छा है, बैकअप नहीं तो आपका पैकअप भी हो जाएगा. एक लाजवाब फील्डिंग का नजारा पेश होता हुआ 2 रन रोकने में नाकाम रहे खिलाड़ी. अब 13 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी है. पहला ओवर प्रगति पर चलता हुआ और टीम की रन संख्या जाकर पहुंची हुई 9 रनों पर. धनंजय पाटिल बात कीजिए तो अभी भी 39 रनों की दरकार है. 13 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. सफळतेचा संघ मनीष दाखल होतात, आपलंही स्वागत. काही वेळामध्ये सफळतेचा संघ देखील या ठिकाणी खेळेल. ओहो बॅटची एज घेतला, चेंडू पाठीमागे चाललाय परंतु स्टॉप केलंय बॉलला, अडवलंय बॉलला. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 1ने धावसंख्या मात्र वाढली जात आहेत. षटक क्रमांक मैदानावरती या ठिकाणी पाहिलं तर पहिलं होईल समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 10, येणारे बॉल मैदानावरती शेष असतील 12 आणि 12 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. यानी की 19 धावा पर ओव्हर मध्ये तुम्हाला मैदानावरती घ्यायच्या आहेत. 19च्या सरासरीनं 38 धावा कशा प्रकारे घेतल्या जातील हेही आपण पाहणार आहोत. तो प्रत्येक छोटासा ब्रेक मध्ये संगीत. कैलासवासी किसन बाबूराव पाटील व कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित असलेली स्पर्धा. पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळला क्षेत्ररक्षक, प्रयत्न खूप चांगले होते. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, 2 धाबा पूर्ण केल्या जातील का तर यस डेफिनेटली केल्या जातील. 2 धाबा येत आहेत आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. 1 2 3
आतापर्यंत आकडेवारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 बॉलचा खेळ शेष आहे आणि 11 बॉल मध्ये 36 धावांची गरज. ऍक्शन पहा, रिप्ले पुन्हा एकदा स्क्रीनवरती. कॅच घेण्याचा प्रयत्न खूप चांगला होता, सोडून दिलाय बॉलला. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल कळत आहेत. अतिरिक्त स्वरूपाची धाव मात्र या ठिकाणी बहाल केली जात आहेत. अजूनही येणारे चेंडू मैदानावरती शेष असणार आहेत. व्हाईट बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 35. पुन्हा एकदा मात्र चांगला स्ट्रोक इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र त्या ठिकाणी येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती एकीने पुढे जाऊन पोहोचतात. येणारे चेंडू मैदानावरती शेष असतील 10 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे. 10 मध्ये 34ची गरज. सही कहा संजय, इस 4 गेंद में 1 से 2 बड़े शॉट, फिर मैच में वापसी कर पाएंगे बैटर टीम, अगर कर पाएंगे गेंदबाज करने देंगे. बेहतरीन गेंद, बैकफुट पर जाकर पॉइंट पर खेलना चाहते थे बैटर. गेंद का समन्वय, गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. जितनी डॉट गेंदे आएगी उतना प्रेशर बढ़ता हुआ नजर आएगा. आप गेंदे आपके पास बची है 9 में बनाने हैं आपको 24. त्याचं कारणही आहे, तुम्ही मोठे फटके तुम्हाला खेळायचे होते, मोठे फटके नाही खेळू शकले वरद विनायक. बॅकफुटला गेले. पुन्हा मात्र कट करण्याचा प्रयत्न. खेळाडू आहेत, बॉल अडवत आहेत. जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव येतात. एका धावेने संघाची धावसंख्या हलक्यात पुन्हा वाढेल. संघाची धावसंख्यामध्ये धाव फलकावरती एकने मात्र जाऊन पोहोचत असताना आपण पाहू शकतायत 15 धावा. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये अजूनही 33 धावांची गरज आहे. म्हणून जहीरभाई जशी बॅटिंग श्रीवास्तव धावून केली ना, त्यानंतर गोलंदाजी देखील चांगली केलेली आहेत. म्हणजे हात खोलण्यासाठी कुठलेही चान्सेस दिले नाहीत. ते चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हात खोलण्याचे कुठलेही चान्सेस दिले जात नाहीत. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळत आहेत. 7 बॉलचा खेळ शेष, 32 धावांची मैदानावरती गरज. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती पाहूया एखादा मोठा फटका येतोय का. यानंतर होणारा मॅच असेल, एक मोठा मॅच असेल आपल्या भेटीला येतोय. शिरगाव स्पोर्ट शिरगाव आणि आई भवानी मारंबलपाडा. बेहतरीन गेंद बैकफुट पर खन कर दिया. गेंद जा रही है डी पॉइंट पर. जब तक गेंद को फील्ड किया जाएगा, एक रन पूरा किया, दूसरे की मांग है, दूसरा रन भी पूरा करते हुए नजर आएंगे दोनों बैटर. इस 2 रन के साथ रन संख्या में बढ़ती रन संख्या जाकर पहुंचते हुए 18 रनों पर अभी भी मंजिलें दूर है. धनंजय पाटिल, आने वाली 6 गेंदें और 30 की दरकार है. मुझे 30 में तो 5 बड़े शॉट आपको खेलने होंगे. इस मैच में बने रहना होगा था, मगर काम मत जाइए दोस्तों, देखते रहिए नारंगी के इतिहासी मैदान पर किशन बाबू पाटिल जी और बाबू पाटिल जी, इनके यादों में इस टूर्नामेंट का महासंग्राम. हम एक ब्रेक के बाद आपके पास आएंगे. कमांडी जय. त्यामुळे आपण जास्त वेळ नाही घेणार आहोत. 6 बॉलचा खेळ शेष, 30 धावांची गरज. पहिला बॉल, पहिलाच बॉल. आक्रमण, फटका खेळलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाला चूज केलाय, क्षेत्ररक्षकाला निवडलाय आणि फलंदाज मात्र माघारी परतेल. विदेशच्या इनिंगला लागेल ब्रेक. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 30, यानी की 5 बॉल मध्ये 5 षटका ठोकावे लागतील. पहा, धनंजय मांगेला, प्रशांत भगत आणि हर्षल आहेत. सध्या काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे तिघांमध्ये. सध्या मैदानाचा फेरफटका मारतायत धनंजय मांगेला, प्रशांत भगत, हर्षल आहेत. तिघेही जात आहेत. आता चेहऱ्यावरती स्माईलही आले. 5 बॉल मध्ये 30 धाब्यांची गरज आहे. वसीम गेंदबाजी पर आए. 5 गेंदें और 30 रनों की दरकार है. बेहतरीन गेंद थी, बैकफुट पर जाकर गेंद को खेलना चाहते थे, मगर गेंद के रेंज में नहीं आ पाया और गेंद सीधे विकेट कीपर के दस्तान में. एक बेहतरीन गेंदबाजी वसीम द्वारा देखने को मिलती हुई. 4 गेंदों का खिलाना बाकी. 30 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए. 4 चेंडों वाली 30 धावा. ये मैच अब थोड़ा सा दूर होता हुआ नजर आ रहा है. फिर से शॉर्ट गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे, मगर अंपायर ने कहा, स्क्वायर अंपायर ने वाइड का इशारा. गेंद ज्यादा उछलाई लेती हुई नजर आई और गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में जरूर गई, मगर बल्लेबाज के सर के ऊपर से वो गेंद विकेट कीपर के दस्तान में. वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा. बेहतरीन गेंद ड्राइव किया, गेंद शॉट कवर पर फील्ड की गई. रनआउट का मौका डायरेक्ट हिट के लिए गए थे खिलाड़ी, मगर बैक का बच्चा है वहां पर. 1 से 2 रन मिल जाएंगे, मगर 1-2 रन से कुछ नहीं जाएगा दोस्तों. एक बड़े शॉट आने चाहिए थे, वो देरी हो चुकी. ये मुकाबले में आपको बने रहना था तो 48 रनों का पीछा करना था, मगर सलामी जोड़ी वहां पर थोड़ी सी लड़काई नजर आई और मुकाबला भी आपसे दूर जाता हुआ नजर आ रहा है. बेहतरीन शॉट है लंगा पर. जब तक गेंद को फील्ड किया जाएगा, अर्जुन है क्या पारी खेली वो अर्जुन ने,
और वहां पर जो 4 सिक्सर लगाए ना, वहां से टीम के बढ़ते नजर आया और गेंदबाजों के खंदे उछलते नजर आए, और ये गेंदबाजी का नजारा पेश होना भी चाहिए था। 2 गेंदों का खेल आना बाकी, अब तो चला बाकी इस मुकाबले की। बैट का एज, मगर विकेट कीपर ने आराम से वन बाउंस गेंद को क्लिक किया। डॉट बॉल, आखिरी गेंद फॉर्मेलिटी पूरी की जाएगी और इसके बाद शिरगांव जिससे मुकाबला समाप्त होगा, आपका मैदान का ताबा लेना होगा। बेहतरीन मुकाबले आप देख रहे हैं। अच्छी गेंदी, ड्राइव किया, मगर 1 रन ही मिल जाएगा और ये मुकाबले को अब इस मैदान पर जीतती हुई टीम उसका भी हार्दिक हार्दिक अभिनंदन करते हैं। चलिए नेक्स्ट मैच थोड़ी देर में शुरू हो जाएगा आपके सामने, मगर एक छोटा सा ब्रेक में लेते हैं एक मधुर संगीत, फिर आते मैदान के और कमांड दीजिए।